पेड़ने स्थित विजय स्तंभ प्रेरणा स्थल है और देश प्रदेश से लाखों अनुयायी यहाँ श्रद्धा सुमन अर्पित करने आते हैं। खेल एवं युवा कल्याण, अल्पसंख्यक विकास एवं धर्मस्व मंत्री दत्तात्रेय भरणे विजय स्तंभ के दर्शन करने पहुंचे। दर्शन करने के बाद मीडिया से बातचीत में उन्होंने कहा कि प्रशासन ने आने वाले अनुयायियों के लिए सभी अच्छी सुविधाएं उपलब्ध कराई हैं। मंत्री श्री भरणे ने सुबह पेरने फाटा में ऐतिहासिक विजय स्तंभ को सलामी दी। इस अवसर पर विधायक संजय बंसोड़े, कलेक्टर डॉक्टर सुहास दिवस, जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटिल, अतिरिक्त पुलिस आयुक्त मनोज पाटिल, बाडी के महानिदेशक सुनील वारे आदि उपस्थित थे। सामाजिक न्याय एवं विशेष सहायता विभाग की राज्य मंत्री माधुरी मिसाल ने सुबह विजय स्तंभ को सलामी दी। राज्य मंत्री माधुरी मिसाल ने पेरने फाटा में विजय स्तंभ अभिनंदन समारोह के संबंध में जिला प्रशासन द्वारा की गई अच्छी व्यवस्था पर संतोष व्यक्त किया। 207वा जो विजय दिवस आहे त्या संदर्भाने पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे बंदोबस्त लावण्यात येतो। त्या बंदोबस्तामध्ये देखरेख, नियोजन, मार्गदर्शन आमचे आयजी कोल्हापूर सर करतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली SP पुणे ग्रामीण सर आणि आमचे सर्व जे टीम यांनी अथांग परिश्रम घेऊन सदरचा बंदोबस्त आयोजित केलेला आहे। या बंदोबस्ताला SP सरासह 9 ॲडिशनल SP सर, 26 DYSP सर, 63 PI सर, 323 PSI API आणि 4669 पोलीस अंमलदार या बंदोबस्तात लावण्यात आलेले आहेत। बंदोबस्ताची आखणी प्रत्येक वर्षी ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत त्या त्रुटीची पूर्तता करून आम्ही करीत असतो। त्या संदर्भाने ज्या PMPLच्या बसेस असतील, PMCच्या बसेस असतील, त्या बसेसचं एक वक्फ बोर्डाचं पार्किंग आहे 60 एकरचं, प्लस ॲडिशनल 2 एकरचं पार्किंग आहे। त्या ठिकाणी सर्व अनुयायी येतात, बसेसमधून त्यांना आम्ही विजय स्तंभाकडे घेऊन जातो। त्याचप्रमाणे पोलिसाची पार्किंग आहेत, इतर 5 पार्किंग आहेत, चाकण रस्त्याकडून येणारी 2 पार्किंग आहेत, टोरंटो पार्किंग आहे, पर्यायी बसेसचं सुद्धा पार्किंग आहे, तोरणा पार्किंग, आमच्या पोलीस वाहनांचं सुद्धा पार्किंग एक आहे। अशा प्रकारच्या पार्किंग व्यवस्था करून रस्त्यामध्ये कुठेही कंजेशन येणार नाही आहे, कुठल्याही अनुयायाला त्रास होणार नाही, सर्व पोलिसाला व्यवस्थित सूचना दिलेल्या आहेत। या नियोजनाव्यतिरिक्त ड्रोन सर्वेलन्स आहे, जो आमचा वक्फ बोर्ड पार्किंग आहे, या ठिकाणी ड्रोन सर्वेलन्स आहे, तिथून आम्ही क्राऊड मॅनेजमेंट करीत असतो। आता आपण जिथं बसलेलो आहोत ते आमचं पोलीस कंट्रोल रूम आहे, त्या ठिकाणी 165 CCTVचं आपण फीड बघतो आणि त्या फीडनुसार आमचे जे अधिकारी आहेत फील्डवरचे 7 झोनमध्ये बंदोबस्त विखुरला गेलेला आहे। त्या सर्व झोनच्या अधिकाऱ्यांना आम्ही सूचना देत असतो आणि क्राऊड हा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये थोडासा कमी आहे, परंतु तो प्रॉपर मॅनेज केल्यामुळं कुठंही यंत्रणेमध्ये ताण येत नाही आहे, क्राऊड मॅनेजमेंट प्रॉपर आहे, त्यामुळं बंदोबस्त सुटसुटीत होत आहे। ब्युरो रिपोर्ट, V SRS न्यूज, पुणे, महाराष्ट्र।